नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवातीपासून व्हिडिओ केलेली नाही आहे. पण आज ना बुधवार आहे म्हणून मी म्हटलं कर्दी असं करूया, जवळा किंवा कर्दी. तर मी ठरवलं कर्दी करायची. कर्दी ना छान अशी भाजून घेतली आणि नंतर त्याच कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं. लसूण खूप सारे टाकले आणि खूप सारा असा कांदाही टाकलेला. आता ना कैऱ्यांचा सीझन आहे त्याच्यामुळे मी कैरी आणूनच ठेवलेली होती. साधारण ना एखाद महिना झाला असेल कैरी आणूनच ठेवली होती मी. तिचेही पीस केलेले आहेत. कर्दी तुम्ही कशी करता ना हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही जण वांगं बटाटे टाकून वाटपामध्ये करतात. तर मी ना फक्त कांद्यामध्ये टोमॅटोमध्येच करणार आहे आणि कैरीमध्ये. तर खूप सारा असा कांदा का टाकला कारण त्याची टेस्ट ना खूप वेगळीच लागते म्हणून. तर ह्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि हिंग टाकून घेतलेलं आणि छान असा कांदा परतवलेला आहे. टोमॅटोही टाकून घेतला. अर्धा टोमॅटो टाकला आहे कारण कैरी टाकायची ना मला म्हणून. तर छान भाजून घेताना आपण कैरी छान धुवून घेतलेली आहे आणि तीही त्याच्यामध्ये टाकलेली आहे. म्हणजे वरतून का नाही टाकली कारण त्या कैरीमध्ये ना मसाला आणि मीठ थोडंसं उतरावं म्हणून, म्हणजे थोडंसं स्पायसी असं छान व्हावं म्हणून. आणि कर्दीने इथे छान असं भाजून घेतलेली, तर स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि मग ते टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. काही जण ना म्हणजे काहींकडे अशी पद्धत आहे की शिजल्यानंतर मीठ टाकतात, तर मी नाही. मी ना शिजते वेळेस मीठ टाकते, म्हणजे प्रॉपर असं सगळीकडे मीठ लागतं. वरतून नंतर शिजल्यावर मीठ टाकलं ना तर सगळ्याला असं आतपर्यंत मीठ लागत नाही. म्हणून नेहमी ना मी तरी अशीच करेन, तुम्ही असं ट्राय करून बघा. तर थोडंसं वाफवून ठेवलं. तर इथे मी भात केला, कर्दी केलेली आहे. बंटीला आवडते म्हणून बंटी घेऊन गेला. थोडंसं अगदी सुक्कं कालवण केलं आणि भाकऱ्या. तर मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा.